36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम शिवणगाव फत्तेपूर येथे मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सौम्य सदृश्य भूकंपासारखे धक्क्याचे आवाज गावकऱ्यांना जाणवले. त्यामुळे ग्राम शिवणगाव फत्तेपूर येथे गावकरी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सलग 12 ते 13 वेळा कमी जास्त प्रमाणात आवाज आणि जमीन हादरल्यासारखे सौम्य झटके आले. यासाठी जीवतंत्रज्ञान कीम आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण अधिकारी सेंटरची नागपूर येथील टीम पाहणी आणि परीक्षणासाठी आलेली होती. परंतु यावर कुठल्याही प्रकारचे उपाय आणि कशा प्रकारचे हे सौम्य झटके जाणवतात याबाबतची माहिती प्राप्त झाली नाहीये. पाहणीसाठी तिवसा तहसीलदार तसेच तालुक्यातील अधिकारी आलेले होते. पण आता मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सदृश्य भूकंपासारखे सौम्य झटके आले. त्यामध्ये काही सेकंद आवाज गावकऱ्यांना आणि नागरिकांना जाणवलाय. तर जिल्हा परिषद शाळेतील मुले शाळेबाहेर निघाले. तसेच फत्तेपूर येथील पांडे यांच्या घरी वस्तू भांडे मोठ्याने हादरल्यात. तर या गावामध्ये घडलेल्या घटनेमुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाहीये, पण गावकरी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील शिवणगाव फत्तेपूर या गावामध्ये आले असून येथील सरपंच साहेब यांची विशेष माहिती घेऊया. भूकंपाचे झटके आले असल्यामुळं तुमचं नाव? मी धर्मराज राजू खडसे, सरपंच ग्रामपंचायत शिवणगाव. आज 16/12/2025 वेळ 12:07 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे. याच्या आधी पण आमच्या इथे असेच सौम्य धक्के आता 12 ते 13 वेळा झाले. 12वी-13वी घटना असून त्याच्या मागं पण 2 महिन्याआधी सगळ्यात पहिले झटका आला होता. तेव्हा पण आपण 17 ऑक्टोबरला झटका आला होता. त्याच्यानंतर मागच्या महिन्यात 22-23 तारखेला झालं. त्याच्यानंतर आम्ही तहसीलदारांना फोन केला, गट विकास अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की येऊ म्हणून. त्यांनी मग जिओलॉजिक्स टीम बोलवली. जिओलॉजिक्स टीम आली. त्यांनी वैज्ञानिक वगैरे आले. हो त्यांनी सर्वे केला. सगळ्यांची माहिती घेतली. गावकऱ्यांशी संवाद साधला. पाहणी केली. भिंतीची पाहणी केली. क्रॅक मारलेले होते फत्तेपूरमध्ये. आता पण जसा मला कॉल आला तसंच मी फत्तेपूरमध्ये गेलो. म्हणजे जसा झटका झाला तसंच मला गावातून कॉल येऊ लागले. कॉल येताच मी फत्तेपूरमध्ये गेलो. तिथे पांडेच्या घरी म्हणजे कपाट होतं. कपाटातून भांडे पडलेले होते. भिंतीला कपाट लावलेलं होतं. आवाजामुळे त्यांचे भिंतीचे भांडे पडलेले होते. मग त्याच्यानंतर जिओलॉजिक्स टीमने आम्हाला मागच्या महिन्यात सांगितलं होतं की भूमापक यंत्र बसवूया. पण आतापर्यंत भूमापक यंत्र बसवलेलं नाही आहे. त्याच्यामुळं भीतीचं वातावरण आहे गावात. आणि जिल्हा परिषद शाळेत गेलो. जिल्हा परिषद शाळेतले लेकरं बाहेर आले. त्याच्यानंतर आम्ही लड्डा हायस्कूलमध्ये गेलो. तिथच्या प्राचार्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की बा असं घटना झाली, धक्का आला. त्याच्यानंतर मी तिथे गेलो, पाहणी केली. सगळे लेकरं बाहेर होते. भीतीचं वातावरण सगळीकडे आहे. शासनाला एवढीच विनंती आहे, जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर भूमापक यंत्र लावण्याचं कार्य करा. फत्तेपूर येथील ग्रामविकास अधिकारी यांची विशेष माहिती घेऊया. किती वाजता झालं होतं भूकंपासारखं सौम्य झटके? आज सकाळी 12 ते 12:15 दरम्यान तुम्ही ऑफिसमध्ये? मी त्यावेळेस गावामध्ये वसुली करता फिरत होतो. माझे कर्मचारी पण होते. आणि वसुली करताना असं जाणवलं की एक आवाज आल्याबरोबर ज्या ठिकाणी वसुली करत होतो त्या ठिकाणची सर्व जनता बाहेर आली. आवाज कुठल्या प्रकारचा होता? एकदम की धुमकन असा गडगड असा, म्हणजे काहीतरी खालून जात आहे अशा पद्धतीचा एक आवाज आला. या अगोदर सुद्धा 17 ऑक्टोबरपासून कंटिन्यू या गावामध्ये असे सौम्य धक्के येत आहे. याबद्दल प्रशासनाला कळविलेलं आहे ग्रामपंचायतनं आणि त्यांच्या मार्फत योग्य ती उपाययोजना चालू आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.